नमस्कार, मी अंकुश बोबडे, अभिज्ञान संघटक. आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया, जो आजचा विषय आहे तुम्ही सगळे. तुम्ही सगळे म्हणजे झेनझी, हॅशटॅग झेनझी. आम्ही हॅशटॅग झेनझी या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मानसतज्ञ आणि मुलांच्या मानसिक आरोग्यासंदर्भात कार्यरत असलेले अभ्यासू व्यक्तिमत्व असं आदरणीय स्वप्नील पांगे सर आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. शैक्षणिक प्रगतीबरोबरीनं भावविश्व स्थिर असणं हे जगताना महत्त्वाचं असतं. वाढत्या वयाने बदलत्या जाणाऱ्या भावविश्वासोबत स्वतः कसं समजून घ्यावं या संदर्भात मुलांशी संवाद साधणं आवश्यक असतं. विजय पर्वाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांची मानसिकता आणि त्यांच्या एकूणच जडणघडणीच्या दिवसातील अपेक्षित बदल या संदर्भात संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. यासाठी अभिज्ञानच्या शिक्षक संवाद विचारमंच या कार्यक्रमात आपण आम्ही झेनझी या विषयासंदर्भात सरांशी शास्त्रीय अंगानं चर्चा करणार आहोत. आजचा पहिला प्रश्न, आपण आपल्या कार्यक्रमाचं जे टायटल आहे आम्ही हॅशटॅग झेनझी, तर सरांना आपण तोच प्रश्न विचारूया की झेनझी म्हणजे नेमकं काय, कोणत्या पिढीला झेनझी म्हटलं जातं आणि झेनझीच्या अगोदर जी पिढी होती त्यांना काय म्हटलं जात होतं आणि झेनझीच्या पुढची जी पिढी आहे त्यांना काय म्हटलं जाणार आहे. नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. येस, आजचा जो कार्यक्रम आहे हा तुमच्यासाठी आहे. त्यामुळे जरी मुलाखत असली किंवा सर मला प्रश्न विचारत असले तरी तुमचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुमचं लक्ष आहे असं तुम्ही लक्ष द्याल अशी मी आशा करतो. द्याल ना लक्ष? व्हेरी गुड. कार्यक्रमाचं नाव जे हॅशटॅग झेनझी असं म्हटलेलं आहे. हॅशटॅग काय आहे? हॅशटॅग तुम्ही बघितलं आहे का? ते हॅशटॅग ऐकलं आहे? हॅशटॅग कुठे वापरता तुम्ही? सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर. हां, हॅशटॅग झेनझी. झेनझी, जेन म्हणजे जनरेशन, आणि तुम्ही सगळे कोण आहात? झेनझी आहात. माहिती आहे तुम्हाला? हे माहिती आहे ना सगळ्यांना? कोणाला आज पहिल्यांदाच कळलं आहे? असू शकतं. जेनझी म्हणजे जनरेशन झेड. हां, अशा जनरेशन्स असतात. तर साधारणतः 1995 म्हणजे लेट 90s ते लेट 2010 म्हणजे साधारणतः 1995 1995 2010-12 पर्यंत जी मुलं जन्माला आलेली आहेत त्यांना जेनझी म्हटलं जातं. त्याच्या आधीची जी पिढी होती ते साधारणतः 1981 to 1995 1981 ते 1995 त्यांना मिलेनियल्स म्हटलं जातं. मिलेनियल्स म्हणजे जेन वाय ज्याला म्हणतात. झेडच्या आधी काय येतं? वाय येतं ना, हो ना? हां, त्यांना मिलेनियल्स म्हटलं जातं. आणि जेन झीच्या नंतर म्हणजे 2012-2013 नंतर जी मुलं जन्माला आली आहेत त्यांना जेन अल्फा म्हटलं जातं. आता अल्फा, बीटा, आता तुम्हाला माहिती असेल की नाही माहिती नाही, 1 जानेवारी 2025 पासून जी मुलं जन्माला येणार आहेत त्यांना जेन बीटा, अल्फा नंतर बीटा जनरेशन आहे. म्हणजे साधारणतः दर 15 वर्षानंतर 12 ते 15 वर्षाचा जो पिरियड असतो तो त्या प्रत्येक जनरेशनचा म्हणून कन्सिडर केला जातो. मी जेन झी नाही आहे, मी जेन झीच्या आधीचे जनरेशन आहे, मिलेनियल्स. आणि मी तुमच्यासारखे असंख्य जेनझीज माझे फ्रेंड्स आहेत. फ्रेंड्स म्हणजे मी ज्या काही कार्यशाळा घेतो, वर्कशॉप्स घेतो, काउन्सिलिंगसाठी जी मुलं माझ्याकडे येतात ती सगळी जेनझीज असतात. त्यामुळे मला माहिती असते थोडंफार की जेनझींची काय मजा चालू असते. बरोबर आहे? त्यामुळे मला माहिती आहे काय मजा करतात जेनझी, सोशल मीडियावर काय काय गंमत करत असतात. कारण का बरीचशी मुलं सोशल मीडियावर त्यांना काही जे काही प्रॉब्लेम येतात तर ते डिस्कस करायला सुद्धा माझ्याकडे येतात. त्यामुळे जेन झी म्हणजे जनरेशन झेड, जे साधारणतः आता 15 वर्षावरची, 15, 20, 25 वर्षावरची मुलं जी आहेत साधारणतः ती जेन झी म्हणून कन्सिडर केली जातात. आणि सर्वात माहिती आहे का तुम्हाला तुमच्या जनरेशनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय आहे? तर अशी तुमची पिढी किंवा तुमची जनरेशन अशी आहे ज्यांनी विदाऊट इंटरनेट आणि सोशल मीडिया लाईव्ह बघितलंच नाही आहे.
म्हणजे जे आम्ही मिलेनियल्स जे आहेत तुमच्या आधीचे तुमचे आई बाबा, त्यांनी असा एक काळ बघितला जिथे फोन टी व्ही नव्हते, मग टी व्ही आले, रेडिओ बघितलं त्यांनी, मोबाईल फोन नव्हते, मोबाईल फोन वापरायला सुरुवात केली. आमच्या वेळेला तुम्हाला माहिती पण नसेल, छोटासा एवढासा मोबाईल असायचा ज्याच्यावर फक्त कॉल करण्यापुरता तो मोबाईल लागायचा. त्यांनी स्मार्टफोन बघितले. तर तुमची अशी जनरेशन आहे जी जन्माला आले तेच सोशल मीडियावर अपलोड सगळं त्यांचं झालेलं आहे आणि सोशल मीडियावर ते फार ॲक्टिव्ह आहेत, अशी तुमची जनरेशन आहे. डू यू अग्री विथ मी? असं कोणी आहे तुमच्याकडे ज्यांना माहिती नाही मोबाईल काय आहे? सगळ्यांना माहिती आहे मोबाईल, इंटरनेट काय आहे, सोशल मीडिया काय आहे, बरोबर ना? तर मला वाटतं जेन झी अशी जनरेशन आहे की ज्यांनी इंटरनेटशिवाय आयुष्य बघितलंच नाही.